देवी चषकामध्ये अर्थातच 22 एकर गोळा ग्रुप आयोजित चिंचपाडा चषकामध्ये सोनारपाडा संघाच्या अगेन्स्ट त्यांची मॅच झालेली आहे. त्या कारणास्तव आपण पाहतायत आज SP11 सोनारपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होतोय. सोनारपाडा गावामधील दुसरा संघ उमरोली संघाच्या अगेन्स्ट खेळलेला जरूर, परंतु आज या 2026 मध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. हर्षल लोंगले आलेत बॉलिंग मार्कवरती. आघाडीची जोडी मैदानात दत्ता स्ट्रायकिंग एंड वरती. पहिला बॉल सुरुवात या ठिकाणी करत असताना हर्षल लोंगले बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये. करण आणि दत्ता ही आघाडीची जोडी SP11 सोनारपाडा या टीमच्या वतीनं आली आहे. फिल्डिंगची व्यवस्था लॉंग ऑफ थोडासा वाईट ठेवण्यात आला. लॉंग ऑनला वन फॉर द ओव्हरचा इशारा. पहिला डॉट बॉल. वेगवान चेंडू थोडासा टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर वळण घेतोय. आणखीन एक डॉट इथून फेकलेला. निर्धाव चेंडू काहीतरी पंच नियम समजावत असताना डॉट बॉल इथून देण्यात आलेला. SBCC उमरोली बनाम SP11 सोनारपाडा या दोन संघांच्या अगेन्स्ट सुरू असलेला सामना जयमान क्रीडा मंडळ जोविली. अर्थातच या क्रीडांगणावरती आपण बऱ्याचशा स्पर्धा मोठमोठ्या पाहिलेल्या. नाईट फॉर्मॅट, डे फॉर्मॅट. 55 फेअर चेंडू घोषित केलेला. बॅटिंग टीमनं याच डिसिजनला चॅलेंज केलेला. DRSची डिमांड केलेली आहे. बिमर आणि व्हाईट साठी रिव्ह्यू आपण ठेवलेला, तर त्याचाच फायदा या ठिकाणी सोनारपाडा संघ घेत असताना व्हाईट साठी चॅलेंज करण्यात आलेला आहे. बघूया टेक्निकल रूम मध्ये आमचे ऑफिशियल पंच विवेकजी गायकवाड उपस्थित झालेले आहेत. ऑन फील्ड डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. क्लिअर विजन नसल्या कारणास्तव आपण रिव्ह्यू शाहबूत राहिलेला सोनारपाडा संघाचा. ऑन फील्ड डिसिजन जो ऑन फील्ड पंचांना दिलेला तो डिसिजन फायनल इथून ठेवण्यात आलेला. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकलेले. हर्षल लोंगले बॉलिंग मार्कवरती. सातत्याने आपण पहिल्या ओव्हर मध्ये साहिल लोंगले यांना पाहत आलेलो. अच्छा, या क्रीडांगणावरती या मॅच मध्ये हर्षल पहिल्या ओव्हर मध्ये. आता वेगवान टाकलेला. आता आणखीन दूर निघून गेला ऑप्शिक पासून चेंडू. वाईड बॉल. रूम देण्याचा प्रयत्न सातत्यानं, रूम बनवण्याचा प्रयत्न सातत्यानं दत्ता करत असताना ॲज अन ओपनर दत्ता आणि करण. दत्ता स्ट्रायकिंग एंडला रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू निघून जातो विकेट किपरकडे. वाईड बॉल. धाव फलकेचा इथून श्री गणेश होता. वेगवान ऑन साइडला जागा बनवून खेळला. ऑफस्टिक वरती बरोबर येऊन वेट ट्रान्सफर केला मागच्या पायांवरती. धावा 4 चौकार. झालेले 5 राऊंड द स्टम्प्स. वेगवान मागे निघाला चेंडू. रनआउटची चान्स. नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगानं थ्रो. ओ कलेक्शन नाही हर्षल कडून. सहजतेनं विकेट मिळू शकली असती. दत्ताची विकेट धोक्यामध्ये होती. बॅट लागली होती. पाठीमागे चांगली विकेट किपिंग बंटीच्या वतीनं होत असताना डायरेक्ट थ्रो झाला होता. बॉलर्स एंडला चेंडू कलेक्ट करू शकलेला नाही. एक सिंगल या बॉलवरती टोटल धावून पोहोचलेली आहे 6 या धाव संख्येवरती. SP11 सोनारपाडा बनाम SBCC उमरोली या दोन टीम मध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे हा महत्वपूर्ण सामना. वेगवान टाकलेला. बॅटन पॅड मधून वेगाने काढलेला. विकेट किपर बंटीकडे चेंडू. डॉट बॉल. आता स्ट्रायकिंग एंड वरती करण आलेत. सोनारपाडा संघ बऱ्याचशा वेळापासून क्रीडांगणावरती उपस्थित आहेत.
अंदाज त्याने आखलेला. मागच्या मॅच मध्ये सहजतेने विजय मिळवला, परंतु जो सेकंड राऊंडची मॅच झाली त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल 2 बॉल मध्ये 6ची गरज असताना ठोकलेला षटकार. हवेत खेळलेत, जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल जज करतात, पकडली त्या ठिकाणी जेल. शॉट स्कोअर लेग मध्ये आणि विकेट येत असताना मैदानाच्या बाहेर लागलेला पहिला धक्का SP11 सोनारपाडा टीमला. फलंदाज बाद. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 6 झालेली. 6ला पहिला गडी बाद. देवी SP11 सोनारपाडा बनाम जानी 11 SBCC उमरोली या दोन संघांमध्ये सुरू आहे सामना. सातत्याने आपण साहिल लोंगले यांना पहिल्या षटकामध्ये पाहिलेलं. आज आपण पाहतात साहिल लोंगले ISPL मध्ये दिल्ली संघामध्ये आपल्याला खेळताना दिसून येईल, ज्याची कालच्या दिवसामध्ये ओपनिंग सेरेमनी नुकताच पार पडलेले. कालच्या दिवसामध्ये झालेले 2 सामने आज उमरोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिलाच बॉल अप्परकट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मयूर डाऊन द बॉल. पहिल्याच बॉल वरती शॉर्ट कव्हर पॉइंटला सहजतेने सॉफ्ट डिसमिसलच्या स्वरूपात विकेट देऊन बसलेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद. वरती ऋषिकेश आता मैदानाच्या आतमध्ये. पंच DK सर मैदानाच्या आतमध्ये आज अन ऑफिशियलची कामगिरी बजावत असताना जशी नुकताच आम्हाला माहिती मिळाली की समीर आणि DK सरांची मैत्री काय वेगळी आहे. कधी कुठल्याही क्षणाला आखेच्या एका आवाजावरती डोंबिवली कल्याण डोंबिवली परिसरामध्ये नेहमीच मदतीसाठी किंवा नेहमीच सोबतीला राहिलेले समीर आणि DK हे 2 मित्र आज या निमित्तानं स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषकाच्या निमित्तानं दोन्ही हे मित्र आज एकत्र येत असताना एक रन डॉट बॉल इथून फेकला. एक विकेट गणेशला पहिल्या बॉल वरती मिळाली. वेगवान चेंडू टाकला, तो देखील चालला विकेटच्या वरतून. डॉट बॉल. डॉट बॉल. गणेश गारे बॉलिंग करतात. फिरकी गोलंदाज आहेत. अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये संधी गणेशला मिळालेली आज या क्रीडांगणावरती आपल्या टीमसाठी संघासाठी खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला उडवला. क्षेत्ररक्षक अक्षय भोसले डाऊन द बॉल. गोलंदाजी एंडला अर्थातच बॉलर्स एंडला चांगले फोल्डिंग करत चांगला थ्रो अक्षयचा. 1 रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 7 या धावसंख्येवरती. या ओव्हरमध्ये फक्त 1 रन आलेली आहे. 5 ओव्हरचा सामना आपण खेळवत आहोत. गणेश गारे बॉलिंग करतात. सेकंड ओव्हर. मिस्टेक झालेली एस्टॅनच्या पाठीमागे. नशिबाच्या धावा मिळत असताना 22च्या स्वरूपामध्ये धावा 4 हळगाव देवी सोनारपाडा टीमला आला. हा संघर्षाचा चौकार. चांगले षटक टाकलं होतं गोलंदाज गणेश गारेने आतापर्यंत. 22च्या स्वरूपामध्ये गावदेवी SP11 सोनारपाडा संघामध्ये या धावा ऍड होत असताना टोटल धावून पोहोचलेली आहे 11 या धावसंख्येवर.
ऑफ करायचा होता. टप्पा पडल्याच्या नंतर हलकस वळण घेत असताना चेंडू आणखीन एक डॉट इथून फेकलेला. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सोनारपाडा संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचलेली. 2 गडी गमावलेत. 11 लॉस ऑफ 2 विकेट. दोन ओव्हर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 11 वरती. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होते. तिसऱ्या फ्रेश गोलंदाजाचा वापर इथून करण्यात आलेला. गोलंदाजी मार्क वरती संघाचे कर्णधार भावेश लोंगले मैदानाच्या आतमध्ये ॲज अन थर्ड बॉलर उपस्थित झालेले. चला फिल्डिंग लावून घ्या. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. ओव्हर नंबर 3 वरती बॉलिंग करण्यासाठी आलेले भावेश लोंगले. ओव्हर नंबर 3 मध्ये आता स्ट्रायकिंग एंडला सध्या तरी ऋषिकेश पोहोचलेत. 30 षटक आतापर्यंत 11. आई गावदेवी सोनारपाडा संघाच्या वेगाने टाकलेला सुरुवात केलेली आहे. रनआउटची संधी निर्माण झालेली आहे. ऋषीची विकेट इथून सॅक्रिफाईस करत असताना परत तो ऋषी स्ट्राईक मिळते समीर यांना. आणखीन एक धक्का बसलेला आहे. गावदेवी SP11 सोनारपाडा संघाला फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये भावेश लोंगले आले स्वतः संघाचे कर्णधार. SBCC उमरोली बनाम आई गावदेवी SP11 सोनारपाडा या दोन टीम मध्ये सुरू आहे मॅच. आतापर्यंत बनला तक्रार. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाल्याच्या नंतर ऋषीची विकेट मैदानाच्या बाहेर आली. नवीन फलंदाज सिद्धेश आता मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकावरती सिद्धेश. वेगवान समीरनं उडवला. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चालला चेंडू. पहिला धमाका आई गावदेवी SP11 सोनारपाडा संघाचा. षटकार. षटकार आलेला समीरच्या बॅटमधून. आई गावदेवी 11 SP11 सोनारपाडा संघाचा पहिला वार. दूर ठेवण्यात आलेल्या शरीरापासून चेस करण्याचा प्रयत्न. बॅकफूट स्क्वेअर कट करायचा होता. एक्स्ट्रा समोरून चेंडू बाउन्स झाला. डॉट बॉल इथून फेकलेला. गोलंदाज भावेश जागा बनवून खेळत होते. क्रीजचा वापर केला होता समीर यांना. आणखीन एक डॉट फेकलेला. प्रॉपर मेरिट नुसार गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये हर्षल लोंगले. दुसऱ्या ओव्हरमध्ये गणेश गारे. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा भावेश लोंगले बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. हो द स्टम्प्स लॉफ करतात. हवे चेंडू. भावेशनं कॉल केलेला. कॅच इथून झाली ड्रॉप. रन मिळते एक. समीर यांना मिळते इथून जीवनदान. 1च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे 18 या धावसंख्येवर.
आवेशच्या स्वरूपामध्ये जीवनदान देण्यात आलेला 18 बनलेला अंतिम चेंडूचा आता इथून खेळ बाकी. या ओव्हर मध्ये फक्त 7 वसूल केला. तो एक षटकार जरूर आला तर स्ट्राईक इथून मिळते सिद्धेश यांना. बॅकफुटला जात टॅप करतात. शॉर्ट कव्हर पॉइंट मधून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला. पहिली सिंगल कंप्लीट. एकच रन या चेंडूवरती मिळते. 3 षटकांचा डाव अटपला 3 ओव्हरच्या अखेरीस. गावदेवी SP11 सोनारपाडा संघ जाऊन पोहोचलेला 3 गडी गमावत 19 या धावसंख्येवर. लॉफ करतात. शॉर्ट आर्म पुल डीप मध्ये निघालाय चेंडू. क्षेत्ररक्षक कव्हर करतात. चांगली फोल्डिंग झालेली 22च्या वतीनं. गणेश आलेत बॉलिंग मार्क वरती. 2 षटकांचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी आलेत. टीमची टोटल इथून जाऊन पोहोचलेली आहे 21 या धावसंख्येवर. 21 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. पानवरती टाकणार होता. लक्षित चेंडू मिस करतोय. स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश पोहोचलेले. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 22 वरती. आता तिथून धावा येणं गरजेचं आहे. बघू आता रणनीती काय आखण्यात आलेली. कदाचित सुरुवात हवी होती तो प्लॅन ए असावा सोनारपाडा संघाचा. पुल करतात क्षेत्ररक्षक. जज करतात. डीप मध्ये काय झेल पकडलेली आहे. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडण्यात आलेली आहे. डीप स्कोअर लेग पासून स्कोअर लेग पर्यंतचं अंतर कव्हर करणं. बॉडी बॅलन्स. त्यानंतर षटकाराच्या आतमध्ये राहून बॉडीला स्ट्रेच करत तिथून झेल पकडण्यात आलेली आहे. फलंदाज बाद. स्कायरा 11 शिरडोन बी आणि त्यांचा अगेन्स्ट टायगर या 2 संघांमध्ये फ्रेश स्लॉटची पुढची लढत आपल्याला एन्जॉय करायला मिळणार. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करावं. 2 झालेले 4 बाकी. आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करावं. इंटरव्हल मध्ये दोन्ही टीम मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. वेगवान टाकलेला बॅटन पॅड मधून गणेश गारे डॉमिनेटिंग क्रिकेट पेश करत असताना फिरकीपटू आहे. ज्याप्रमाणे आपल्या संघाचा तारणार म्हणून गणेश गारेची राहिलेली ओळख. 3रा चेंडू इथून फेकण्यात आलेला. अंतिम 3 चेंडू या ओव्हरचे बाकी राहतात. कमी गतीने टाकला. हॅमर करण्याचा प्रयत्न. स्वतः गणेश पोहोचले डाऊन द बॉल. कॉट अँड बॉलच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. गावदेवी 11 सोनारपाडा टीमला 22ला 5वा धक्का. फलंदाज बाद. उत्कर्ष नवीन फलंदाज ज्या नॅचरल खेळसाठी ओळखला जातो. गावदेवी SP11 सोनारपाडा संघ तसे फटके आलेले नाहीये. षटकार अजूनही आलेले नाहीये. ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा भरवलेली आहे स्वर्गीय भगवानजी धुळे स्मृती चषक. त्यांचे विविध क्षेत्रांमध्ये विविध कटआउट्स आपल्याला दिसतात. त्या कटआउट्सला जर सरळ जाऊन जर चेंडू धडकतोय तर ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं त्या खेळाडूला 500 रुपयानं आपण सन्मानित करणार आहोत. बघूयात अजून तरी फटके आलेले नाहीयेत. सोनारपाडा टीमच्या वतीनं आक्रमकता त्यांच्या
नक्कीच बॅटिंग मध्ये भिनलेली आहे. आतापर्यंत 5 गमावलेत. ऑफ करायचं होतं परंतु आताच्या क्षणाला वेगाने टाकला गणेशनं. धावेसाठी निघालेत. पाठीमागे थोडसा वळ घेण्यात आलेला चेंडू कलेक्ट करण्यासाठी. 1 रन मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये 1च्या मदतीनं. धावा संख्या जाऊन पोहोचले 23. किमान अर्धा संघ आतापर्यंत गारद झालेला. मोठे फटके षटकार वगळता मोठे फटके मिळू शकलेले नाहीयेत. उंबारलीचे योगेश पाटील यांच्या वतीनं पारितोषिक आहे. फलंदाज समीर पाटील बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइस. वेगवान विकेट किपर कडून जागे देखील चूक झालेली आहे. बाउन्स झालेला नाहीये चेंडू. पंचांचा इशारा वाईड बॉल. प्लस शॉट. टोटल धावा 5 पंजा. या 5च्या मदतीनं 28 धावा पुस्तकावरती लागलेल्या. धावा यायला सुरुवात झालेली आहे. गणेश गारेच्या विरोधामध्ये जरी फटके येत नसते तरी सोनरपाडा संघाकडे साठी कुठून ना कुठून तरी धावा येणं आता गरजेचं राहिलेलं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा काहीतरी येणं गरजेचं आहे. आणि आले या महत्वाच्या 5 धावा. 28 बनलात. अजून एक षटक ओव्हरऑल खेळ बाकी आहे. या ओव्हर मधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. स्टिल 1 टू गो. बॅकफुटला जात शॉर्ट कव्हर पॉइंट मधून काढलेला जबरदस्त फटका. विथ टाइम खेळलं. सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो झालेला. जवळपास बॅकअप नाहीये. 3 पूर्ण केल्यात. 3 धावा या चेंडूवरती मिळतात. धावा यायला सुरुवात झालेली आहे सोनारपाडा टीम साठी. 4थ्या षटकाचा खेळ इथून पूर्ण होतोय. 4थ्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावत संख्या इथून जाऊन पोहोचलेली 31 या धावत संख्येवरती. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी. अक्षय आलेत अंतिम षटकामध्ये. पहिला बॉल लॉफ्ट करतात. लॉंग ऑफ. खेळाडू पोहोचलेले. प्रयत्न चांगले होते. काचीतून जरूर ड्रॉप झालेली आहे. 2 धावा या बॉलवर मिळतात. जास्तीत जास्त स्ट्राईक समीर पाटील आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि हे गरजेचं देखील. सोनारपाडा संघाला जर धावा पाहिजे तर या धावाच महत्वपूर्ण राहणार आहे. कॅच जरूर ड्रॉप झालेले. प्रयत्न जबरदस्त होते. 2 धावा या बॉलवरती संघाची टोटल धावून पोहोचलेली आहे 33 या धावत संख्येवरती. शेवटचं षटक आहे. लॉफ करतात. हळवा बाटणं. पुन्हा एकदा खेळाडू प्रयत्न करत होते. त्यांना बीट करून निघून चाला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमा पार. गोलंदाज तयार. अंतिम षटक आहे अक्षयचं. वेगवान टाकलेला. लाऊड अपील करण्यात आली. लेज अँड टेकन. चांगली कॅच भावेश लोंगलेच्या वतीनं पकडण्यात आलेली. फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी आपण उपस्थित व्हा. शिरडोन बी बनाम टायगर या 2 संघांमध्ये पुढची लढत आहे. चला कॅप्टन या टॉस साठी पियुष पाटील नवीन फलंदाज एंटर होतात. अंतिमचे 2 बॉलचा खेळ आता इथून बाकी राहतोय.
अंतिमचे 2 चेंडू आता बाकी राहतात. अक्षयला सांघिक 2 यश इथून त्याला मिळतात. पियुष आलेत नवीन बॅटर. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेचून मारतात. मिड विकेटला गणेश गारे पोहोचलेले डाऊन द बॉल. हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज अक्षय लोंगले. आणखीन एक फलंदाज बाद. आई गावदेवी सोनारपाडा संघाला आणखीन एक महत्वाचा धक्का. पियुष पाटील बाद. पियुष आला मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर आता टिकेश ठाकूर आता नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बाकी राहतो. अक्षयचा स्टील 1 to go. आतापर्यंत धावा बनलेलात सोनारपाडा संघाच्या 38. समोर ड्राईव्ह करतात. पहिली तर वेगाने कंप्लीट केलेले हर्षल पोहोचतात लॉंग ऑन मध्ये. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्नामध्ये 2 धावा इथून झालेल्या पूर्ण. पहिल्या डावाचा खेळ इथून अटपला. पहिल्या 17च्या समाप्तीनंतर बनवल्यात धावा. 40 विजयासाठी एसबीसीसी उमरोली संघाच्या अगेन्स्ट 41 टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं. बघूयात आई गावदेवी SP11 सोनारपाडा संघ या धावा चेस करतायत की चेस करण्यासाठी भाग पाडतात की डिफेंड करून या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व गाजेल. तत्पूर्वी आपण करूया टॉस. सिरडोन बी बनाम टायगर या 2 टीम मध्ये टॉस करण्यात आलेला. टॉस जिंकलेला सिरडोन बी संघानं. फिल्डिंगला त्यांना पसंती दिलेली आहे. पुढे जाऊ नका. मजा येणार आहे सेकंड इनिंग मध्ये. गोलंदाजी स्ट्रॉंग करावी लागणार आहे सोनारपाडा संघाला. बघूयात 41 चेस की डिफेंड. तत्पूर्वी करूयात कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज राहुल चव्हाण सर यांचा. धन्यवाद. श्रीपती बाबा उमरोली टीम आपणास 2 धाबाची पेनल्टी आहे. याच्या पण नोंद घ्यायची आहे. उशिराने तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालात आणि त्यासोबत तोलपान देखील नाही आहेत. त्यामुळे 2 धाबाची पार्टी तुम्हाला घ्यावी लागेल. याची पण नोंद घ्यायची आहे. त्या 2 धाबा आपण पार्टीचे ऍड करतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 40 धाबा. 2 धाबा पार्टीचे ऍड केला त्यामुळे 42 धाबा आणि आता 43 धाबाचं लक्ष या बातमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. प्रियजी बाबरे सरांचा आवाज आपण ऐकतोय. तर 43 धावाचं टार्गेट या बातमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल होती रत्नदीप लोंगले आणि त्याच्या साथीनं बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल
भावेश लोंगले बंटी मैदानावरती दाखल होतोय. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पार बेल. टॉस जिंकत असताना उमरोली टीमला घेतला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि सोनारपाडा सारख्या संघाला आपण पाहतोय. खर तर 40 धावांवरती थांबवलं आणि 2 धावा पाडीच्या, त्यामुळे 42 बनल्यात. 43 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जर्मन क्रीडा मंडळ जोरी गाव आयोजित स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक ही स्पर्धा रंगतीय. आज दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. 3 दिवस कसे गेले माहितीच पडले नाही या स्पर्धेचे आणि आज 4थ्या खरं तर दिवसामध्ये आपण आहोत, जिथे भरपूर चांगल्या लढती तुम्हाला पार मिळतील. सलामी जोडी आपण पाहतोय रत्नदीप लोंगलेच्या साथीने भावेश लोंगले ही सलामी जोडी. तर बॉलिंग ट्रॅक वरती समीर पाटील ज्यांच्या नावानं हा संघ ओळखला जातो. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल फटका चांगला होता आणि अखेर इथे घडले काय तर रत्नदीप लोंगले धाव घेण्याचा प्रयत्न करत होते आणि अखेर विकेट मारले, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. पहिला झटका फर्दच बाद. SBCC उमरोली टीमला पहिला धक्का लागतोय. रत्नदीप लोंगले खरं तर एक चांगला खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला खेळ त्यांनी खेळलाय, परंतु या स्पर्धेमध्ये भोपळाही पडू शकला नाहीये, त्यामुळे इथून मैदान सोडतोय. धक्का लागलाय पहिला. नवीन बॅटर मैदानावरती गणेश घारे नेट नंबर 3 वरती दाखल झालाय. 5 ओव्हरची मॅच आहे. खरं तर पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर सफलता मिळते टीम सोनारपाडा संघाला या मॅच मध्ये. समीर पाटील दाखल होतोय. गणेश घारे आले नवीन बॅटर मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती. अनुभव प्रचंड आहे समीर पाटील यांच्याकडे. लेफ्ट ऑफ सीमर ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा होम साईडला गॅपमधून खेळायचा प्रयत्न होता. डीपमधून खेळाडू पोहोचतात. लॉंग ऑन लाईक सिंगल तिथे मिळतीये आणि सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीने धावफलक तुम्हाला बार मिळेल. 1 धाव धावफलकावरती जोडी जाईल. 43 धावा इथून चेस करायचे याच अनुषंगानं आता सलामी जोडी दाखल झाली होती. रत्नदीप लोंगले म्हटलं की लांब खरं तर फटके मारण्यासाठी तो ओळखला जातो, परंतु या बाजमध्ये 0 वरती तो आउट झाला, त्यामुळे संघ अडचणीत सापडलाय. नेट नंबर 3 वरती गणेश घारे दाखल झालाय. पहिला बॉल डिपो पवित्रा. एक सिंगल तिथे एक बदली. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय गॅप मधून. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून खेळलाय. बॉल झाली एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. हा चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक 5 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 43 धाबा चेस करायचे त्या मॅच मध्ये. पाडीच्या 2 धाबा किती मॅटर करतील हे देखील आपण पाहणार आहोत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल आणि खरतर एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू लॉंगापूरून पोहोचले. फंबल झाले. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न. त्वरित 2 धाबा इथे मिळतील. खरतर नजर हटी दुर्घटना घटी असं म्हटलं जातं आणि जसं इथून पाहिलं खेळाडू बीट झालाय, त्यामुळे लगेच 2 धाबा इथे मिळतात. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पाकर मैदान सोडलंय, त्यामुळे जिम्मेदारी आहे बाबेशच्या खांद्यावरती. बॅटची कडा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन स्कोअर लेगला. बॉल चालाय मागे. 2 क्षेत्ररक्षक पाठबोरे बॉलला अडवतात. दरम्यान धाबा किती मिळतील 30चा प्रयत्न होतोय आणि अखेर या 3 धाबा एक पडे जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग असो. 3 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती 10 धाबा पड झाला आणि 5 बॉलमध्ये 10 धाबा. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा वसूल करतोय बॅटर. बाबेच्या साथीनं गणेश रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता आणि इथे संपर्क नाहीये बॅटर बॉलचा. रिव्हर्सचा फटका असाच लगातो आबाद नाही तो बरबाद असं म्हटलं जातं आणि आता डॉट बॉल. त्यामुळे ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलकावरती 10 धाबा आपल्याला पार मिळतात आणि अजूनही 24 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील.
33 धावांची गरज आहे. पूर्वार्ध आपण पाहिलं जिथे भला मोठा सोनारपाडा संघाला 40 धावांवरती थांबवलं, 2 धावा आपण पार्टीच्या ऍड केल्या, त्यामुळे 42 धावा आणि आता 43 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये सुस्थितीमध्ये संघ बॅटिंग करत असताना टीम SBCC उमरोली. ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचा षटक क्रमांक दुसरा कोणत्या बॉलरच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. प्रथम ठाकूर हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल, बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय, यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे दुसऱ्या ओव्हरची. या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ तो करतोय हे देखील आपण पाहणार आहोत. आज टीम मध्ये खरतर उमरोली संघाचे देखील साहिल लोंगले नाहीये, ज्याच्या जाबाडा संघ ओळखला जातो. ISPL साठी तो दाखल झालाय, त्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. चांगला क्रिकेट त्याने नेहमीच केलाय टीम उमरोली गावासाठी, आणि आज उमरोली गावाचं नाव ज्यांनी खरतर उंच शिखरावरती नेलंय असा साहिल लोंगले त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. धावफलक टीमची टोटल 10 आकड्यावरती तुम्हाला पार बेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता सुरू आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती प्रथम रायटम ओव्हर द विकेट. प्रथमचा पहिला बॉल आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न फसलाय पूर्णपणे प्रयत्न, आणि अखेर डॉट बॉल. इनफिल्डच्या बंड खेळण्याचा प्रयत्न होता, ड्रिल करून दाखवत आहेत, परंतु आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होती. त्यामुळे आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल. धावफलक 10 या आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावलाय. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला बिर्र काऊन दिलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटीच्या बॅटचा धमाका षटकार. साथीने जाऊन पोहोचले फलकावरती धावा. 16 धावा फलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या बॅट मध्ये बाबेश लोंगलेच्या बॅट मधून एक षटकार आलाय, एक चौकार देखील आलाय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, पंचांना टार्गेट केलंय आणि अखेर एक सिंगल इथे मिळतीये. DK सरांना तुम्ही पाहताय खरतर शरीरावरती बॉल जाऊन आदळला आणि त्या चौकार देखील मिळू शकला असता, कारण भरपूर वेगाने बॉल निघाला होता. गणेश गारे देखील आउट झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती हर्षद आता दाखल होतो या मॅच मध्ये. हर्षद वरती जिम्मेदारी आहे, कारण सलग 2 धक्के लागले या मॅच मध्ये. आपण पाहतोय सलामीला गेलेला रत्नदीप 0 वरती तो आउट झालाय, त्यामुळे आपण पाहिलं करतोय संघ अडचणी सापडला, परंतु बंटीने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. नवीन बॅटर गणेश घारे जास्त काळ टिकू शकला नाहीये, तो देखील आउट झालाय, आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती हर्षल दाखल होतोय. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पार मिळेल 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय प्रथम या मॅच मध्ये, कारण 43 धावा त्याला रोखायचे. त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सध्याच्या घडीला बॉलिंग पार मिळेल 17 धावा. जागेवर खेळायचा प्रयत्न होता, टप्पा पडला, बरदा वेगाने बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होतीये, आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय खरं तर 10 धावा आल्या या ओव्हर मध्ये. आतापर्यंत एक षटकार येऊन देखील धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 17 या आकड्यावरती आतापर्यंत स्थिरावली आहे. बरोबर यार, बॅटची कडा होती, एस्टनच्या मागे बाल बचावले गेले हर्षल, आणि सिंगल धाव इथे मिळतीये. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळेल. चांगली सुरुवात बदाच्या मध्ये 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय आणि 8च धावा यावर मध्ये खर्च केला, त्यामुळे धावफलक 18 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये.
आणि 18 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील. आता बॅटिंग करत असणाऱ्या टीम उमरोली संघाला 23 धाबाची गरज. 18 मध्ये 23 बनतील का हा प्रश्न आता उभा राहिलाय. दोन्ही संघ तुम्ही पाहताय बसतील पाणी पित आपल्याकडे वेळ देव्या डिजिटल एक सुवर्ण संधी ऐकूया आई 21 चांगलं. उत्कर्ष ठाकूरचा पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला ठोकलाय षटकार. उत्कर्ष ठाकूर संघनायक तुम्ही पाहताय भद्रावरती दाखल झाला आणि त्याच्या विरोधात पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलाय. पुन्हा एकदा फुलटॉस हा फटका फसलाय. मिडॉनला खेळाडू पोहोचतील. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाब्यात एकपट जातील. गुड रनिंग मिडविन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 26 धाबा धावफलकावरती जोडली गेली. त्यामुळे अजून या बादमध्ये 16 बॉलचा खेळ शिल्लक. 17 धाब्याची गरज आहे. 16 बॉल मध्ये 17 धाबा चेस करायचे. त्यात अनुषंगाने बॅटर दाखल झालाय मैदानावरती. हर्षलला तुम्ही पाहताय 2 धाबांची पार्टी. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर विकेट मिळते फलंदाज बाद. डॉट बॉल.
एक षटकाराला एक दुहेरी धाव, एक विकेट मिळतीये. एक डॉट बॉल आपण पाहिला आणि अखेर आपटी देण्याचा प्रयत्न, हा आपटी बार टाकलाय परंतु बॅटची कडा घेतली, टोळींना चेंडू स्पर्श झाला आणि निघून चालला. आलाय त्यामुळे धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात या बाजपदे केली आहे. नवीन बॅटर मध्ये आलाय अक्षय, च्या बॅटमधून देखील चौकार येतोय. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता संपन्न झालाय त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल धाव पोहोचली फलकावरती. या ओव्हर मध्ये 12 धावा खर्च केल्या. धावफलक 30 धावा धावफलकावरती जोडले जातील. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 13 धाब्याची गरज आहे. 12 बॉल 13 धाबा इथून चेस करावा लागतील. करण ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला या मॅच मध्ये. करण ठाकूरनं खरं तर बॅटिंग करत असताना थोडस नाराजच केलं, कारण शून्यावरती तो बाद झाला. त्यामुळे आतून इथून बॉलिंग करायचे. पहिला बॉल झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये त्यामुळे लेग बायज. माहिती आहे 12 बॉल मध्ये 13 धाबा चेस करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल जरी धाबा काढला तरी देखील आपण हा सामना जिंकू शकतो. या अनुषंगाने पहिला बॉल पाळा स्वीप करायचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर लेग बायच्या स्वरूपात भावेशला सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता 31. इथे देखील बॅटची कडा होती का पाहावं लागेल. फाईन लेगचा खेळाडू डायरेक्ट हिट करतोय आणि अखेर एक सिंगल धाव एकपटी जाईल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 32 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून या बादमध्ये 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धाब्याची गरज आहे. 12 बॉल 13 ची गरज होती. फटकेबाजी इथून तुम्हाला बार बेल. एक षटकार जोर आला बंटीच्या बॅटमधून. बॅटची कडा यस्टनच्या मागे हा झेल टिपलाय त्यामुळे आता या मॅचची गोल्डन विकेट. बंटीला देखील मैदान सोडावं लागतंय. फर्नस बाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय हितेश. बॉल तयार. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शपल क्रॉस झाले आणि अखेर फाईन लेगला फाईन चौकार. हितेशच्या बॅटमधून धाव मिळतील 4. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धाबाची गरज या मॅचमध्ये. 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. जर इथून मोठा फटका येतोय तर पुन्हा एकदा
पूर्णपणे पकड मजबूत करेल टीम उमरवली, परंतु जर इथून दोन्ही बॉल डॉट आले एखादी विकेट मिळते तर पुन्हा एकदा संघर्ष. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना रंगेल यातील मात्र शंका नाहीये. मनीष दाखल झालेत, मनीषच्या बॅटमधून हा चौकार आलाय, धावफलक वेगाने पुढे सरकते. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल, फलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात 36. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतील. एक सिंगल एक पट्टी, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. उमरवली टीम थोडासा आवाज कमी ठेवा, 2 धाबा एक पट्ट जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल 38. या मॅच मध्ये आपण पाहतोय अजूनही 5 धाबाची गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 5 धाबाची गरज आहे. नवीन आलेला बॅटर मात्रावरती मनीष चांगला खेळतोय, यंगस्टर खेळाडू, एक चौकार त्याच्या बॅटमधून तर 2 धाबा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय, अखेर कॅच ड्रॉप. मोक्याच्या निर्णयाक्षणी धोक्याची घंटा वाजली होती, परंतु सिंगल मारली आहे. जेल कोणी सोडलाय, समीर पाटीलच्या हातामधून हा जेल निसटला. त्यामुळे आता 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता अजूनही 4 धाबाची गरज आहे. 6 बॉल 4 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. चार धाबाची गरज आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. उत्कर्ष ठाकूर 6 बॉल मध्ये 4 धाबा रोखायचे आहेत उत्कर्ष ठाकूरला या मॅच मध्ये. यंगस्टर विपक्ष यंगस्टर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू यंगस्टर आहेत, मैदानावरती बॅटर देखील यंगस्टर आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आता 6 मध्ये 4 रोखल्या जातील की 6 मध्ये चेस होतील. 4 धाबा हे देखील आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. बारी ट्रॅक वरती पुन्हा एकदा उत्कर्ष कॅप्टन. पहिला बॉल फुलटॉस होता, त्यावरती बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल नो बॉल. 1+4 धावा मिळतील 5. आम आदमी खात पंचाके 7 सामना जिंकला टीम श्रीपती बाबा उमरोली संघानं. अभिनंदन. तर हार्ड लक टीम SP11 सोनारपाडा.